जय शिवराय मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या हप्त्याच्या संदर्भात काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट, या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती, तसेच सर्वच योजनांचा लाभ बंद होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पीएम किसानच्या धर्तीवर राबवली जाणारी ही योजना आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यानंतर नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित केला जाईल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. या अनुषंगाने आपण पाहिले होते की डिसेंबर महिन्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून पीएम किसान अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी चाचपणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कारण पीएम किसान योजनेचा गेला हप्ता साधारणपणे 9,04,241 शेतकऱ्यांना मिळाला होता. म्हणजे जवळपास 2,26,000पेक्षा जास्त लाभार्थी या शेवटच्या पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर आरएफटी साईन करत असताना आणि लाभार्थ्यांची यादी तयार करत असताना असे अनेक लाभार्थी समोर आले की ज्यांचे आधार सीडिंग झालेले नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आयडी जनरेट झालेले नाहीत. असे शेतकरी या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले होते. याच कारणामुळे राज्य शासन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आधार सीडिंग न झालेल्या तसेच फार्मर आयडी न बनलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहू नये यासाठी 10 जानेवारी 2026 पर्यंत आधार सीडिंग पूर्ण करून फार्मर आयडी जनरेट करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जे शेतकरी या कालावधीत आधार सीडिंग करणार नाहीत किंवा फार्मर आयडी जनरेट करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांना येणारा हप्ता मिळणार नाही. मग आता प्रश्न असा आहे की नमो शेतकरीचा हप्ता मिळणार तरी कधी? मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये यापूर्वी या योजनेसाठी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार निधी वितरणाची प्रक्रिया वित्त विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. आवश्यक बाबींसाठी निधी 100% प्रमाणात वितरित करावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मागणी केलेला निधी लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल. येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल अशी शक्यता आहे. वित्त विभागाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात येईल. साधारणपणे 1,780 ते 1,800 कोटी रुपयांच्या निधी वितरणाचा हा GR असेल. GR आल्यानंतर राज्य सरकारकडून तारीख निश्चित करून या योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे, जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपूर्वीच होऊ शकते. मित्रांनो, आता कधीही राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनेसाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून वितरित केला जाऊ शकतो. आता एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे फार्मर आयडी. राज्यात पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मुख्य कारण म्हणजे फार्मर आयडी नसणे. येणाऱ्या काळात पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीक कर्ज, कर्जमाफी या सर्व बाबींमध्ये फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. खरीप 2025 पासून पीक विमा फक्त फार्मर आयडीच्या आधारेच काढता येणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई देखील फक्त फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे. पीएम किसानचा हप्ता आता फक्त फार्मर आयडीच्या आधारेच दिला जाणार आहे. नमो शेतकरीचा हप्ता देखील फार्मर आयडीच्या आधारेच मिळणार आहे. महाडीबीटीवरील सर्व योजनांमध्ये नवीन अर्ज करताना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. म्हणजेच आता सर्वच योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य झाला आहे. नमो शेतकरीच्या हप्त्याच्या प्रक्रियेमध्ये हे स्पष्ट झाले आहे की लाखो शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आधीच जनरेट झालेले आहेत. त्यामुळे ज्यांचा फार्मर आयडी अद्याप बनलेला नसेल त्यांनी तो तात्काळ बनवून घ्यावा. यामुळे भविष्यातील सर्व योजनांच्या लाभापासून वंचित राहण्यापासून आपण वाचू शकता. तर मित्रांनो, नमो शेतकरी आणि फार्मर आयडीच्या संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट माहिती होती. ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशी आम्हाला आशा आहे. नमो शेतकरीचा GR आल्यानंतर निधी वितरण आणि हप्ता वितरणाबाबत जे काही नवीन अपडेट येतील ते अपडेट आपण सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र.